जेव्हा थंडी सुरू होते त्यावेळेला हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेले दिसतं आणि हे फक्त ह्याच वर्षी नाही तर दरवर्षी दिसून येतं. आणि फक्त भारतातच नव्हे तर US आणि युरोप सारख्या देशांच्या मध्ये सुद्धा हाच पॅटर्न दिसून येतो. मग थंडी सुरू झाल्यावरतीच हे प्रमाण का वाढतं? हृदयाच्या आजारांची रिस्क ह्याच ऋतूमध्ये का जास्त असते? हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत बघणार आहोत. पण सोप्या भाषेत असलं तरी सुद्धा युट्यूबवरती जी फेक इन्फॉर्मेशनची गर्दी आहे त्या गर्दीत आपण आपला सायन्स बॅक्ड अप्रोच मात्र तसाच ठेवणार आहोत. आणि त्यामुळे हा व्हिडिओ खूप व्हॅल्युएबल राहील, ह्याच्यातून तुम्हाला क्रुशियल इन्फॉर्मेशन सुद्धा मिळेल अशी मी आशा करतो. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद सनकर आणि श्रीकृष्ण आरोग्यवाणी या आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. अनेक संशोधनातून असं दिसून आलंय की थंडीमध्ये जे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे त्याला वयाची सुद्धा मर्यादा राहिलेली नाही. अगदी 20मध्ये 30मध्ये सुद्धा हार्ट अटॅकचे काही केसेस आपल्याला बघायला मिळत आहेत आणि हे आपल्याला सहज न्यूज चॅनल्सवरती सुद्धा दिसून येतं. मग असं हे प्रमाण का वाढतं हे जर आपल्याला कळालं, त्याची कारणं जर कळाली, तर आपण सुद्धा आपल्याला ह्या रिस्कपासून सेफ ठेवू शकतो. आणि म्हणूनच आपण ह्या व्हिडिओमध्ये ती कारणं सुद्धा बघणार आहोत. त्याचबरोबर आणखी कोणते कोणते फॅक्टर असे आहेत जी ही रिस्क आणखी वाढवतात तेही बघणार आहोत. आणि असे कोणते पदार्थ आहेत ज्यामुळे ही रिस्क आपल्या नकळत खूप वाढते, ते पदार्थ जर आपल्याला कळाले तर ते टाळणं सोपं होईल. आणि म्हणून त्याबद्दलही आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही अगदी लक्ष देऊन ऐका, कुठंही स्किप न करता ऐका, जेणेकरून तुम्हाला माहिती अगदी व्यवस्थित समजेल. आपण ऐकतो की कधीतरी एकदम अचानक कडक थंडी पडली आहे तर हार्ट अटॅकच्या केसेस खूप कानावरती येतात. कोणीतरी सकाळी लवकर मॉर्निंग वॉकला जर गेलं तर तिथंच चक्कर येऊन पडतं आणि त्याच्यामागे सुद्धा हार्ट अटॅक हेच कारण असतं. आता नेमका हा हार्ट अटॅक कशामुळे होतो? तर ज्या वेळेला हृदयाच्या पेशींना रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या विशिष्ट रक्तवाहिन्या असतात, ज्याला कोरोनरीज असं म्हटलं जातं, त्या कोरोनरीजमध्ये काही वेळेला ब्लड क्लॉट तर काही वेळेला फॅट डिपॉझिशन सुद्धा होत असतं. ह्यालाच आपण अथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो. असं झाल्यामुळे त्या कोरोनरीजचा जो मधला भाग आहे ज्याच्यातून रक्त पुढं जात असतं, ते रक्त अचानक थांबतं आणि ते रक्त तिथंच अडकल्यामुळं हृदयाच्या पेशींना समोर जाऊन जो रक्ताचा पुरवठा होणार आहे तो होत नाही. आणि त्यामुळं त्या पेशींना ऑक्सिजन किंवा न्यूट्रिएंट्सची सुद्धा कमतरता भासायला लागते. आणि असं जर काही वेळ सलग घडलं तर तिथल्या पेशी ह्या मृत पावतात. यामागे आपल्याला महत्त्वाची 4 कारणं दिसून येतात. त्याच्यापैकी सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजेच थंडीमध्ये कमी होणारं कोअर टेम्परेचर, ज्यालाच आपण बॉडी टेम्परेचर असंही म्हणतो, जे 37 डिग्री सेल्सिअस असं नॉर्मली असतं. जेव्हा थंडीमध्ये असं बॉडी टेम्परेचर कमी व्हायला लागतं त्यावेळेला त्याला तेवढंच ठेवण्यासाठी शरीर सुद्धा प्रयत्न करतं. कारण शरीराला आपलं बॉडी मेटाबॉलिझम चांगलं राखायचं असेल तर हे टेम्परेचर सुद्धा मेंटेन करावं लागतं. आणि ते मेंटेन करण्याचाच एक भाग म्हणून आपल्या त्वचेकडील आणि हातापायाच्या तळव्यांच्याकडील ज्या रक्तवाहिन्या असतात त्या आकुंचित व्हायला लागतात. ह्यालाच आपण पेरिफेरल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन असं म्हणतो. हे एक क्रुशियल बॉडी डिफेन्स मेकॅनिझम मेंदूमधल्या हायपोथॅलॅमस ह्या भागाकडून नियंत्रित केलं जातं. पण ह्याच्यामुळं बॉडी टेम्परेचर जरी व्यवस्थित होत असलं तरी सुद्धा हृदयावरती लोड वाढतो आणि त्यामुळं हृदयावरती येणारं प्रेशर सुद्धा वाढतं आणि मग आपल्या शरीरामध्ये हार्ट अटॅकसाठी एक अनुकूल वातावरण तयार होतं. आता बघूयात दुसरं कारण, ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातील रक्ताची घनता, व्हिस्कॉसिटी ही नैसर्गिकरित्या वाढते आणि त्यामुळेच रक्त गोठण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या ज्या प्लेटलेट्स असतात त्याही जास्त स्टिकी होतात आणि त्यामुळे कुठंही ब्लड क्लॉट्स तयार होतात. आपण बघितलं की असे ब्लड क्लॉट्स हार्ट अटॅकसाठी जास्त कारणीभूत असतात. आणि कदाचित रक्ताची अशी घनता वाढत असल्यामुळे, रक्त गोठण्याची जास्त शक्यता वाढत असल्यामुळे सुद्धा जेव्हा तीव्र थंडी पडते त्याला रक्त गोठवणारी थंडी असं आपण म्हणतो. हार्ट अटॅक येण्यामागं व्हिटॅमिन डी सुद्धा एक महत्त्वाचा रोल प्ले करतं. मुळातच भारतामध्ये अनेक लोकांच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता दिसून येते. तो एक कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे. थंडीमध्ये तर सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असते आणि थंडीमुळं लोक सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरणं सुद्धा कमी करतात आणि म्हणून व्हिटॅमिन डीची कमतरता जास्तच दिसून येते. आणि यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये सूज येते, म्हणजेच तिथं इन्फ्लामेशन होतं आणि त्या ठिकाणी कोलेस्ट्रॉलचे प्लेक्स साचायला लागतात. आणि हा डॅमेज भरून काढण्यासाठी तिथं प्लेटलेट एकत्र येतात आणि जिथं जिथं प्लेटलेट एकत्र येतात तिथं तिथं आपल्याला रक्ताच्या गुठळ्या होताना दिसतात. आणि आता चौथं कारण हे थोडं शॉकिंग आहे.
थंडीच्या दिवसांच्या मध्ये स्ट्रेस, अँक्झायटी आणि डिप्रेशनचं प्रमाण खूप वाढतं आणि हे अनेक संशोधनांनी सिद्ध सुद्धा केलेलं आहे. पण अशा डिप्रेसिव्ह स्टेटमुळं आपल्याला अनेक लोकांच्यामध्ये हार्ट रेट वाढलेला, ब्लड प्रेशर वाढलेलं दिसून येतं. अनेकांच्यामध्ये हृदयाच्या स्पंदनांची गती अनियमित होते. या 4 गोष्टी म्हणजेच कमी झालेलं कोअर टेम्परेचर, वाढलेली ब्लड व्हिस्कॉसिटी, व्हिटॅमिन डीची कमतरता आणि डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी तर हृदयाघातासाठी म्हणजेच हार्ट अटॅकसाठी महत्त्वाच्या आहेतच. पण ह्याचबरोबर हा त्रास वाढवणाऱ्याही काही गोष्टी थंडीत घडत असतात. ज्याच्यामध्ये आपलं साहजिकच भूक वाढते, खाण्याचं प्रमाण वाढतं. आपण मिठाई, नॉन-व्हेज त्याचबरोबर फ्राईड आयटम्स भरपूर प्रमाणात खायला लागतो. त्यामुळं बॅड फॅट्ससुद्धा आपण जास्त प्रमाणात कन्झ्युम करतो. कोलेस्ट्रॉलची लेव्हल ह्याच्यामुळे वाढते. बरं एवढं सगळं पचवण्यासाठी आपण जो हालचाल करायला पाहिजे ती आपण थंडीमध्ये कमी करायला लागतो. अनेक लोक मॉर्निंग वॉक स्किप करतात. अनेक लोक जिमला सुद्धा इरेग्युलरली जायला लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला शरीरामध्ये हार्ट अटॅकसाठी एक परफेक्ट फेव्हरेबल एन्व्हायरमेंट तयार होतं. बऱ्याच वेळेला हा हार्ट अटॅक अचानक येत नाही. तो आपल्यासोबत काही वॉर्निंग सायन्स घेऊन आलेला असतो. ज्याच्यामध्ये छातीत जडपणा वाटणे, हात किंवा खांद्यांच्या मध्ये वेदना होणे, विनाकारण थकवा लागणे, दम लागणे, डोकं दुखणे अशा अनेक वॉर्निंग सायन्स आपल्याला अगोदर मिळत असतात. पण बरेच लोक हा त्रास माझा नेहमीचाच आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग हार्ट टिश्यूचा डॅमेज तसाच सुरू राहतो आणि जेव्हा लक्षात येतं तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते. यातून मग स्वतःला जर आपल्याला सेफ ठेवायचं असेल तर खूप अवघड नाही तर काही सोप्या गोष्टी जर आपण केल्या, काही सवयी जर आपण बदलल्या तर ह्याच्यातून आपण आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो. यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजेच अशा पद्धतीची कुठलीही लक्षणं जी वरती सांगितलेली आहेत ती दिसली तर लगेच डॉक्टरांना भेट द्या. जर कुठलीही शक्यता असेल तर लगेच उपचार सुरू केले जातील आणि जरी काहीही त्रास नसेल तर एखादी डॉक्टरांच्याकडची फेरी वाया जाईल ती जाऊ दे, पण भेट घेणं मात्र टाळू नका. दुसरी गोष्ट म्हणजेच ब्लड प्रेशर, शुगर लेवल, कोलेस्ट्रॉलची पातळी अशा काही गरजेच्या तपासण्या 6 महिन्यातून किंवा निदान वर्षातून तरी एकदा करून घेत चला. ज्यावेळेला आम्ही सुद्धा पेशंटला अशा तपासण्या करायला सांगतोय, त्यावेळेला अनेक पेशंट आता अगदी अलीकडेच तपासणी केल्या असं सांगतात. पण जेव्हा रिपोर्टवरच्या तारखा बघितल्या जातात, तेव्हा मात्र त्या 2-3 वर्षापूर्वीच्या असतात. काही महिन्यांच्या पूर्वी तुमचे रिपोर्ट नॉर्मल होते आणि त्यामुळे आजही ते नॉर्मलच असतील अशा आविर्भावात राहू नका. रिपोर्ट्स किंवा आपली शारीरिक स्थिती ही अधेमध्ये चेक करत चला कारण त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता असते. बऱ्याच लोकांना तर जर आम्ही टेस्ट करून घ्या म्हणून सांगितलं तर ते टेस्टमध्ये काही आलं तर टेन्शन येतं म्हणून टेस्ट करणंच टाळतात. पण आत्ताचं टेन्शन परवडेल, नंतरचं मोठं टेन्शन वेळीच तपासण्या केल्या तर तुम्ही कमी करू शकताय. यानंतरची तिसरी गोष्ट तुम्ही करू शकताय ती म्हणजेच आपलं कोअर बॉडी टेम्परेचर हे स्वतःहून मेंटेन करायचा प्रयत्न करा. ह्याच्यासाठी गरम राहणारे कपडे, टोपी, मफलर, स्वेटर, जर्किन अशा गोष्टी वापरून आपल्या शरीराच्या भोवती लेयरिंग करा आणि थंडीपासून स्वतःचं रक्षण करा. जे लोक सायकलिंग करतात किंवा जे टू व्हीलरवरून प्रवास करतात त्यांनी तर ह्या थंडीपासून बचावासाठी विशेष काळजी घ्यायला पाहिजे. यानंतर आपण आणखी एक कारण बघितलं होतं ज्याच्यामध्ये ब्लड व्हिस्कॉसिटी वाढत होते. आता थंडीमुळे जरी ब्लड व्हिस्कॉसिटी वाढत असली तरी सुद्धा थंडीमुळं तहान खूप कमी लागते आणि त्यामुळे आपण पाणीही खूप कमी पितो आणि त्यामुळे सुद्धा ब्लड डायल्युशन कमी राहतं आणि व्हिस्कॉसिटी वाढते आणि म्हणून थंडीमध्ये आवर्जून तुम्ही कोमट पाणी अधेमध्ये पित राहा ज्यामुळं हायड्रेशन चांगलं मेंटेन राहील. आपण बघितलं की व्हिटॅमिन डीचा सुद्धा ह्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल असतो आणि त्यामुळे व्हिटॅमिन डीची पातळी व्यवस्थित ठेवण्याकरता वैद्यकीय सल्ल्यानं व्हिटॅमिन डीच्या सप्लिमेंट्स सुद्धा घ्यायला हरकत नाही. स्ट्रेस हे सुद्धा एक कारण होतं आणि त्याच्यासाठी तुम्ही सूर्यनमस्कार, कपालभाती, भस्त्रिका ह्या योगातल्या गोष्टी करू शकता ज्या उत्तम स्ट्रेस रिलीव्हर आहेत आणि सोबतच तुम्ही कार्डिओ एक्सरसाइजेस, जॉगिंग, खेळ सुद्धा खेळले तरी सुद्धा तुमचा मूड चांगला राहील आणि स्ट्रेस, डिप्रेशन ह्याच्यापासून तुम्ही दूर राहाल. यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉकला सुद्धा जाऊ शकता. फक्त अर्ली मॉर्निंग वॉक टाळा. त्याच्यापेक्षा थोडं उशिरा चालायला जा. ज्यावेळेला सूर्य वर आलेला असतो, थोडी वातावरणातली ऊब वाढलेली असते किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला चालायला गेलं तरी सुद्धा चालू शकतं. शक्यतो थंडीच्या वेळेमध्ये थंड पाण्याची अंघोळ टाळा आणि स्विमिंगला जाणं सुद्धा आपण टाळायलाच पाहिजे. जे लोक स्ट्रॉंग एसीमध्ये बसून असतात, ज्यांचं कामाचं स्वरूपच तसं आहे, त्यांनी एसीचा वापर करायला हरकत नाही, पण शक्यतो रूम टेम्परेचरवरती एसी मेंटेन करा, ज्यामुळे आपल्याला थंडीमुळे जे तोटे होत आहेत ते जास्त तीव्रतेनं होणार नाही.
थंडीमध्ये अनेक लोकांची हालचाल खूप मंदावते आणि त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन स्लगिश म्हणजेच स्लो होतं. त्याची गती जर व्यवस्थित ठेवायची असेल तर आपल्याला भरपूर आवर्जून हालचाली करायला पाहिजेत. अगदी आपण मार्केटमधून एखादी गोष्ट आणणार असू तर जवळपासच्या ठिकाणी जाताना गाडीचा वापर करण्याच्या ऐवजी शक्यतो चालत जा, म्हणजे सर्क्युलेशन चांगलं राहील. ज्या लोकांना तासनतास बसून राहावं लागतं, त्यांचं कामाचं स्वरूप तसं असतं, त्यांनी 20-30 मिनिटातून एकदा एक 2-4 मिनिटाचा ब्रेक घेतला पाहिजे, थोडासा फेरफटका मारला पाहिजे. त्यामुळे सर्क्युलेशन व्यवस्थित राहतं. आहारामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी ह्या ऋतूमध्ये पाळल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलकट, तिखट, चटपटीत आणि नॉनव्हेज खाण्याची इच्छा ह्या ऋतूमध्ये होते. पण त्याचं प्रमाण थोडं कमी करा, कारण त्याच्यातून आपण अनहेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात घेत असतो. मिठाई किंवा गोडधोड गोष्टीसुद्धा ह्या ऋतूमध्ये खूप खाल्ल्या जातात, तर तेवढं पचवण्याची हालचाल आपल्याकडे नसते. कारण आपल्या हालचाली बॉडी मेटाबॉलिझम मंदावलेलं असतं. त्यामुळे ह्या गोष्टी घ्यायला हरकत नाही, पण त्याचं प्रमाण कमी ठेवा. गाजराचा हलवा, तिळगुळ सुद्धा ह्या ऋतूमध्ये आवर्जून भरपूर प्रमाणात खाल्लं जातं, पण ह्याच्यातून सुद्धा शुगर आपल्याला खूप आपण इनटेक करत असतो. त्यामुळे ह्याचंही प्रमाण थोडं मर्यादित ठेवा. कोल्ड ड्रिंक्स, ड्रिंक्स आणि स्मोकिंगकडे सुद्धा अनेकांचा कल ह्या ऋतूमध्ये दिसून येतो. तर मुळातच ह्या सगळ्या ऋतूमध्ये आपल्याला हार्टकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यामुळे त्याला घातक ठरणाऱ्या गोष्टी आपण टाळणं केव्हाही चांगलंच आहे. आणि तेलकट, तिखट, चटपटीत ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला वारंवार एकाच तेलामध्ये तळलेल्या गोष्टी ज्याच्यातून आपल्याला ट्रान्स फॅट खूप मिळतं ते आपल्याला घातक राहतं. त्यामुळे शक्यतो जर काही चटपटीत तुम्ही खात असाल तर ते घरी बनवून घ्या. बाहेरच्या गोष्टी त्याच तेलामध्ये वारंवार तळल्या जातात त्या टाळा. थंडीचे दिवस तसे आल्हाददायक असतात आणि त्यामुळे काही चांगले बदल आपण आपल्या आयुष्यात केले तर ह्या ऋतूमध्ये आपण आपल्याला सुरक्षित सुद्धा ठेवू शकतो. आणखी एक व्हिडिओ आम्ही फॅटी लिव्हरवरती बनवलेला आहे. फॅटी लिव्हरचा आणि हृदयाच्या आरोग्याचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या, तुम्हाला तो नक्की आवडेल. आवडेल म्हणण्यापेक्षा त्या व्हिडिओमध्ये आम्ही काही महत्त्वाची माहिती शेअर केलेली आहे जी खूप गरजेची सुद्धा आहे. त्यामुळे त्या व्हिडिओची लिंक मी देतोय, तो व्हिडिओ तुम्ही आजच बघून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत चॅनलशी कनेक्टेड राहा, कारण प्रश्न आरोग्याचा आहे. धन्यवाद.